श्री स्वामी समर्थ। तर माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या टायटलप्रमाणे व्हिडिओही असा असणार आहे की जसं की आपल्या घरामध्ये आपण असा एक नारळ ठेवायचा आहे की जेणेकरून आपल्या घरातील जी बाधा केलेली असेल, करणी असेल किंवा इतर वाईट शक्ती असेल, ती इडापिडा कायमची आपल्या घरातून निघून जावं यासाठी असा एक नारळ आपल्याला आज ठेवायचा आहे। तर तो नारळ कशा प्रकारे ठेवायचा, कुठे ठेवायचा आणि कोणत्या दिवशी ठेवायचा तर मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा खूप छान भरभरून प्रतिसाद मला मिळत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे भांडणं असतात, कटकटी असतात, अनेक प्रकार आपण खूप कामे करत असतो, परंतु आपल्याला पाहिजे तसं यश भेटत नाही किंवा आपल्या मुलींचं लग्न हे जुळून आलेलं असतं, परंतु काही कारणामुळे ते मोडतं किंवा घरात काही कारण नसताना अचानक नवरा बायकोंमध्ये मुलांमध्ये भांडण होत असतात। तसेच आपल्याला जे आर्थिक प्रॉब्लेम असतात, पैसे वगैरे भरपूर येतात आपल्या घरामध्ये, परंतु ते तेवढ्याच प्रमाणात खर्चही होतात, म्हणजे शिल्लक आपल्याला काही राहत नाही किंवा नवीन काही करता येत नाही। जे येतात ते सगळे निघून जातं आपल्याकडून, किंवा घरात आलेलं धनधान्य आहे तेही टिकत नाही किंवा घरात अन्नही पुरेसं पडत नाही किंवा अनेक प्रकारचे आजार असतात, ते आजारांचं निदानही कळत नाही। खूप दवाखाने केले, खूप काही आपल्याला आपण त्यावरती उपाय शोधलेले असतात, परंतु त्याचा काही आपल्यावरती परिणाम होत नाही आहे। तसंच आपली परिस्थिती चालू असते किंवा आजारही बरे होत नाही कोणत्याही औषधाने। तर त्यावरतीच आजचा व्हिडिओ आहे की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी खूप प्रमाणात असेल तर हे परिणाम आपल्या घरामध्ये होत असतात। तर त्यावरती प्रभावी उपाय म्हणजे आपण दर शनिवारी, जसं की शनिवारच्या दिवशी आपण घर स्वच्छता बाकीचं जे सगळं करतोच, त्याप्रमाणे असा एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे की त्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती लगेच निघून जाईल आणि आपल्याला ती कळेल गेलेली आहे किंवा नाही। तर आपल्याला असा एक नारळ घ्यायचा आहे की त्याला शेंडी असेल असा नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे। आणि आपण तुमची ज्या देवावरती श्रद्धा असेल, बरेच जणांची स्वामी समर्थांवरती आहे, खूप जणांची इतर कोणते तुमचे जे देव असेल, साईबाबा असेल किंवा दत्त असेल किंवा तुमचे जे देव असेल, तुमच्या आवडीप्रमाणे जे तुमचे गुरु, आपण त्यांना थोडक्यात गुरुच म्हणू शकतो, ज्यावरती श्रद्धा असेल त्या देवासमोर बसायचं आहे। जर देवाचा फोटो नसेल तर सगळ्यात म्हणजे आपल्या देवघरासमोर आपण बसायचं आहे। तो नारळ आपल्या हातात घ्यायचा आहे आणि त्या देवाला, तुमच्या जे गुरु असेल त्यांना कळकळून विनंती करायची आहे की मी हे नारळ घेत आहे, तुमचं नाव सांगायचं आणि माझ्या घरामध्ये जी वाईट शक्ती असेल, जी करणी केलेली असेल, जी बाधा असेल, जे कुणाची नजर लागलेली असेल, हाय लागलेली असेल, ती सगळीही निघून जावो आणि आपण ते नारळ देव्हाऱ्यापुढेच ठेवायचं आहे। तर ते देव्हाऱ्यापुढे ठेवताना आपण त्याची शेंडीही आपल्याकडे करायची आहे आणि ते नारळ देव्हाऱ्यापुढे ठेवायचं आहे। देव्हाऱ्यापुढे ठेवल्यानंतर आपण 3 दिवस तो नारळ देव्हाऱ्यापुढे ठेवायचा आहे, कारण 3 दिवसानंतर जी निगेटिव्ह एनर्जी असते ती निगेटिव्ह एनर्जी बाहेर खेचण्याचं काम ते नारळ करत असतं, म्हणजे ते नारळ स्वतःवरती ओढून घेत असतं। तर 3 दिवसानंतर आपल्या घरामध्ये जर खूप निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या नारळाला आपोआप तडा जातो, म्हणजे आपण समजायचं आहे की निगेटिव्ह एनर्जी ही पूर्णपणे गेलेली आहे। आणि 3 दिवसानंतर जर गेली नाही तर 10 दिवस, 8 दिवस, 10 दिवस आपण वाट बघायचं आहे। आणि घरातील जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर नारळाला तडा जात नाही, किंवा जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर नारळाला तडा जातो आणि आपण तो 8 दिवसांनी जरी तडा गेला किंवा नाही गेला तरी पण आपण तो नारळ फेकून द्यायचा आहे। जर 3 दिवसांनी तडा गेला तर आपण तो नारळ घ्यायचा आणि त्याला कोणत्याही प्रकारचं घरात फक्त स्पर्श हाताने आपण तो उचलायचा आणि डायरेक्ट एखादं डस्टबिन असेल किंवा वाहतं पाणी असेल त्या पाण्यामध्ये आपण तो सोडून द्यायचा आहे, परंतु मागे वळून बघायचं नाही। आणि जर तडाच गेलेला नसेल तरी पण आपण तो नारळ घ्यायचा, डस्टबिनमध्ये किंवा जिथे वाहत्या पाण्याचा फ्लो आहे त्या ठिकाणी आपण टाकून द्यायचा आहे तो नारळ। तर अशा प्रकारे आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे ते काढण्याचं काम हे नारळ करत असतं, म्हणजे ते स्वतःही संकट त्याच्यावरती ओढून घेत असतं। नंतर आहे की आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला या दिवशी, शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्या असेल त्या दिवशी आपल्या घरावरून 3 वेळेस आपण नारळ उतरायचा आहे। वरच्या
टोकापासून तर खालपर्यंत आपण 3दा नारळ उतरायचा आहे. म्हणजे याला नारळ उतारा असे म्हणतात. हे अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आणि ते नारळ न फोडता डायरेक्ट आपण वाहत्या पाण्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये आपण टाकून द्यायचं आहे. यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा जी वाईट शक्ती आहे किंवा अनेक प्रकारची जी नजर लागलेली असते ती यामुळे नाहीशी होतात आणि जे संकट येणार आहे तेही नाहीसे होतात. कारण आपले जे कामं अडखळतात त्याला एकमेव कारण किंवा एकमेव अडचण म्हणजे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी आहे. त्यामुळे आपण या दिवशी निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी हा उपाय करणं खूप गरजेचं आहे आपल्या घरातील व्यक्तींसाठी, सुखशांतीसाठी. त्यामुळे आपण हा उपाय करायचा. नंतर आहे की आपल्या घरामध्ये आपण तिळाचा किंवा मोहरी असती, मोहरीच्या तेलाचा